शिवसेनेच्या 2 पांगळा झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाला घवघवीत यश मिळालं। गेल्या विधानसभेला संगमनेरमधून अमोल खताळ व नेवाशातून विठ्ठल लंघे हे शिवसेनेचे 2 आमदार पहिल्यांदा निवडून आले। त्यानंतर जम्मू कार्यकारिणी जाहीर झाली। नगरपालिका निवडणुकीतही पक्षानं बरं यश मिळवलं, परंतु अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने फक्त 10 जागा जिंकल्या। यापूर्वी कायम सत्तेत राहणारा हा पक्ष विरोधी बाकावर बसला। आता याच नगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून उदय सामंत यांची नियुक्ती झाली आहे। मंत्री सामंत यांनी गुरुवारी संगमनेर, शिर्डी, राहुरी, नेवासा, कोपरगाव व श्रीरामपूर येथील पक्षाची आढावा बैठक घेतली। त्या बैठकीत पक्ष वाढण्यावर चर्चा होण्याऐवजी पक्षातील धुसफूस समोर आली। त्यानंतर संतापून मंत्री सामंत यांनी पक्षाच्या सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त करून टाकल्या। राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र पक्षाच्या आहे त्या सदस्यातही वाद जाणवला। कोपरगावात तर शिवसेनेच्या 2 गटात चांगलाच राडा झाला। एका महिला पदाधिकाऱ्याला थेट दवाखान्यातही ऍडमिट करावे लागले। आता हा सगळा प्रकार पाहिल्यावर नगर जिल्ह्यात ऑपरेशन टायगर होण्यापूर्वी ऑपरेशन लोटस होतंय का हा प्रश्न पडू लागलाय। नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला। संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी या महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांनी बैठका घेतल्या आणि पक्षाची भूमिका मांडली। परंतु त्यांच्या या बैठकांमध्ये शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बराच वाद जाणवला। श्रीरामपूरमध्ये तर माजी आमदार भानुदास मुरकुटे व प्रकाश चित्ते यांच्यात थेट नाराजी जाणवली। खासदार ज्योती वाघमारे यांच्यासमोरच प्रकाश चित्ते हे बैठकीतून निघून गेले। या दौऱ्यात खासदार ज्योती वाघमारे यांनी शिर्डी मतदारसंघाचा आढावा घेऊन पक्षाकडे परिस्थिती मांडली। त्यानंतर गुरुवारी उद्योग मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत नगर दौऱ्यावर आले। त्यांनी संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहुरी, नेवासा व श्रीरामपूर येथे पक्षाची आढावा बैठक घेतली। मंत्री सामंत यांना या बैठकीत काही भयंकर अनुभव आले। कामकाजात अनेक त्रुटी आढळल्या। पक्ष संघटना वाढवण्यासाठी नियुक्त केलेले पदाधिकारीच एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करत असल्याचे जाणवले। पदाधिकाऱ्यांमधील कुचराई, बेबनाव व सातत्याने येत असलेल्या तक्रारी पाहता त्यांचा चांगलाच संताप झाला। गुरुवारी राहता व कोपरगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात झाली। मंत्री सामंत यांनी स्वतः या बैठकीत मार्गदर्शन केले। परंतु ही बैठक संपताच कोपरगाव शिवसेनेतील 2 गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले। कोपरगाव तालुका महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षी वाघचौरे यांना काही पदाधिकाऱ्यांनी दमबाजी केल्याचे सांगितले गेले। त्यानंतर बैठकीत गोंधळ उडाला। या वादाचे रूपांतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झाले। काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु वाद विकोपाला गेला। त्यातच मीनाक्षी वाघचौरे यांचा अचानक ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। श्रीरामपूरमध्येही असाच वाद समोर आला। शहरातील जिल्हा बँकेच्या टाउन शाखेतील भास्करराव गलांडे पाटील सभागृहात मंत्री सामंत यांची आढावा बैठक झाली। मंत्री सामंत यांचे आगमन होताच वादास सुरुवात झाली। युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ हे आपल्या कार्यकर्त्यांसह सभागृहाबाहेरच ठिय्या मांडून बसले होते। युवा जिल्हा प्रमुख असूनही आम्हाला बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही अशी उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली। काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शुभम वाघ यांची समजूत काढली आणि त्यांना सभागृहात आणले। मात्र या सर्व घडामोडींनी बैठकीतील वातावरण चांगलेच तापले। त्यातच अपेक्षेपेक्षा अत्यल्प उपस्थिती पाहून मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। संघटना वाढण्याऐवजी पदाधिकारी केवळ पदांपुरते मर्यादित राहिले आहेत अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। विशेष म्हणजे ज्या नेत्याला शिवसेनेने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती ते प्रकाश चित्ते हे आपल्या समर्थकांसह या बैठकीला गैरहजर होते। त्यामुळेही मंत्री सामंत यांचा पारा चढल्याचे समजते। शिर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव येथील हे वाद पाहता मंत्री सामंत यांनी थेट निर्णय जाहीर करत शिवसेना शिंदे गटाची विद्यमान जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे जाहीर केले। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी झालेला हा वाद पक्षाला नक्कीच परवडणारा नाही। पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी एवढी विकोपाला गेली आहे की येत्या काही दिवसात शिवसेनेतील काही पदाधिकारी थेट भाजपचा रस्ता धरतील असेही बोलले जाते। अर्थात ऑपरेशन टायगर पूर्वीच नगर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस होईल का अशाही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत। मित्रांनो, शिवसेनेतील हा वाद नेमका कुणामुळे असेल असे तुम्हाला वाटते? शिवसेनेतील वाद शमविण्यासाठी काय करायला हवं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।